मी 1 महिन्याचा असल्यानंतर माझ्या आईने मला सोडलं. म्हणजे ती मामाकडे गेली. वडिलांच्या आणि आईचे काय भांडण झाले मी आजपर्यंत कधी विचारलं नाही त्यांना. ओके, तर वडिलांनी दुसरं लग्न केलं, त्यामुळे मग मला सांभाळायचं कोण हा प्रश्न होता. मग त्यानंतर मग आजीने जे वडिलांची आई आहे ती बाकीच्या चुलत्यांपासून वेगळी झाली आणि तिने माझा सांभाळ करायचा विचार केला. ॲट द एज ऑफ आय थिंक जवळपास 70 वय असेल त्यावेळेस. 2010ला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं आणि 14ला आऊट झालं. तर ॲक्च्युअली त्यावेळेस एक थोडासा बॅड इन्सिडेंट झाला. 2010ला जसं की मी 12वी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझं आजीचं डेथ झालं ॲक्च्युली. मग नंतर विचार केला की मग आता मला सांभाळणार कोण, मला फंडिंग सपोर्ट कसं होणार. मग त्यावेळेस काय होतं की मग मी एका पतसंस्थेमधून एज्युकेशनल लोन घेतलं. कारण काय होतं की मग वडिलांचा सपोर्ट नव्हता त्यावेळेस. मग ते काय म्हणले की मी ते बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी एज्युकेशनल लोनसाठी गेलो होतो. तर ते म्हणे तुम्हाला घर दाखवायला लागेल किंवा काय. मग मी वेगळं राहतो त्यामुळे मला काही ते दाखवता नाही आलं. सो अनफॉर्च्युनेटली मला पतसंस्थेचं लोन घेऊन मला ते 4 वर्ष कंटिन्यू करायला लागले. असंच मी एक दिवशी संध्याकाळच्या 2 वाजेपर्यंत विचार करत बसलो एकटाच की आता मला UPSC करायचं आहे का, मला बिझनेस करायचा आहे का, मला म्हणजे फॉरेनमध्ये जाऊन जॉब करायचा आहे. कारण मला फॉरेनमध्ये बऱ्यापैकी 1-2दा चान्स मिळाला होता जाण्यासाठी. एक साधारणतः आतापर्यंत किती इंडस्ट्रीज सोबत तुमचं टायअप म्हणा किंवा तुम्ही त्यांना ते तुमचे क्लायंट्स आहेत असं म्हणावं? ऑलमोस्ट 850+ आणि कस्टमर्स आहेत. कंट्रीजमध्ये जवळपास 10 ते 12 कंट्रीजना मी सर्व्हिस देतो. वा, येस, खूप छान. मोस्टली गल्फ कंट्रीजला मी सर्व्हिस करतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर टॉक या आपल्या दर्जेदार कार्यक्रमामध्ये आपण नवनवीन गेस्टना बोलवत असतो, त्यांची माहिती करून घेतो, त्यांचा स्ट्रगल जाणून घेतो. काही विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेमधनं कुठल्या तरी मोठ्या पदाला गवसणी घातलेले असतात, तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये एकदम थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे आपला प्लॅन बी वरती फोकस करून त्याला कसं सक्सेस बनवायचं ह्याच्यावरती काम करत असतात आणि ते सक्सेस बनत असतात. असेच एक आयकॉन आपल्या इन्स्पायर टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती आज आलेले आहेत. मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो श्री रामचंद्र खांडेकर सर यांचं. सर नमस्कार, इन्स्पायर टॉकमध्ये आपलं स्वागत आहे. येस. सरांबद्दल बोलायचं झालं खरं म्हटलं तर आपण त्यांच्याचकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. मी फक्त एक निमित्त मात्र आहे याच्यामध्ये. फक्त सरांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech केलं. मसवड जवळच्या एक त्या छोट्याशा खेड्यामधनं त्यांनी त्यांचं जे जीवन सुरू केलं आणि पुण्यामध्ये येऊन कुठल्याही बंधनात न अडकता एक साधारणतः पहिले स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला आणि थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे एक चांगलं आयकॉन म्हणून त्यांनी इंडस्ट्रियल एरियामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. जिद्द, चिकाटी हा शब्द जो पर्टिक्युलर त्यांच्या प्रत्येक वागण्यातनं जाणवतो, तो शब्द घेऊन त्यांनी स्वतःची फर्म तयार केली. ते स्वतः तिथे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आता. तर विन्सिटोअर टेक्नॉलॉजी ही त्यांची आता फर्म आहे. ते स्वतः MD आहेत आणि मागच्या कित्येक वर्षापासनं म्हणजे 4 ज्याला म्हणतो आपण एम्प्लॉईपासून सुरू केलेली ही कंपनी आज 87 एम्प्लॉईपर्यंत गेलेली आहे आणि खूप दर्जेदार प्रोडक्ट ते तयार करतायत आणि खूप चांगले क्लायंट्स त्यांच्याकडे आहेत. कोण ते क्लायंट्स आहेत, सरांची पार्श्वभूमी काय आहेत आणि कुठल्या स्ट्रगलमधनं तिथपर्यंत आलेले आहेत आणि कुठल्याही नकारार्थी गोष्टीला ते न घाबरता कसं त्यांनी एक एम्पायर तयार केलेला आहे त्यांच्याच शब्दात आपण जाणून घेऊया. तर सर माझा पहिला प्रश्न हाच असेल की तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. धन्यवाद पहिल्यांदा की इन्स्पायर टॉक ह्याच्या प्लॅटफॉर्मला ज्यांनी मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून खूप आभारी आहे. आता मी माझं जसं सरांनी सांगितलं की तुमचं एक बॅकग्राऊंड कसं आहे किंवा काय ह्याच्याबद्दल थोडंसं मी बोलतो. तसं तर माझं नाव रामचंद्र खांडेकर. माझं गाव आहे हिंगणी, जे तालुका मान जिल्हा सातारामध्ये येतं. माझं मी 1ली ते 4थीपर्यंत जे शिक्षण आहे ते मी जिल्हा परिषद शाळेतच केलं, जे माझ्या वस्तीवरच होतं, वाड्यावर, जे गावापासून बाहेर असतं ॲक्च्युली. त्यानंतरचं जे 5वी ते 7वी आहे ते मी माझ्या गावामध्ये केलं. 8वी 9वी 10वी मी रयत शिक्षण संस्थेमध्ये, जे माझ्या घरापासून 6 किलोमीटर होतं, आम्ही सायकल येऊ जायचो. त्यानंतर 11 12वीला 10वीला असताना मी माझा बोर्डामध्ये म्हणजे त्या एरियातला ज्या बोर्ड असतं त्या बोर्डमध्ये पहिला नंबर होता. मॅथमॅटिक्समध्ये मला 149 होते आउट ऑफ 150. आणि जे मी सांगितलं होतं सरांना की बाबा मला एवढेच पडणार, ते जी काय आपली एक असतं कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स आपण तिथं म्हणजे सरांना सांगून आपण तर केला होता. आणि त्यांना मी सांगितलं होतं की आज माझं 1 मार्कने 149 गेलेत, तर मी 12वीला जर मला 100 पैकी 100 पडले तर मी तुम्हाला भेटायला येईल ॲज विद्यार्थी म्हणून, नाही तर मी भेटायला येणार नाही. तर सरांनी म्हटलं की नाही राम, अशी जिद्द पकडू नको.
म्हणजे हे कुठं असते काय ते की आपलं एक कमिटमेंट असते आणि त्या कमिटमेंटसाठी आपण जे हार्डवर्क करायचे असतात तर ते करण्यासाठीचा जो माझा प्रयत्न होता. त्यानंतर मग मी 11-12वीला यशवंतराव चव्हाण जे कॉलेज आहे सातारला मला तिकडे ॲडमिशन मिळालं. तिकडे ॲडमिशन मिळाल्यानंतर मी 11-12वी कुठला क्लास न लावता म्हणजे काही मित्रांकडनं सपोर्ट घेतला. त्यानंतर माझं असं होतं की मला पुस्तक्स वगैरे नव्हते अवेलेबल. लायब्ररीमध्ये मी जायचो, लायब्ररीमधनं मी काही तासांसाठी पुस्तक्स वगैरे घ्यायचो. मग तसंच करता करता मला असं झालं होतं की मॅथमॅटिक्ससाठी माझ्या बोर्डच्या वेळेस असं होतं की माझं कुठलंही पब्लिकेशन नव्हतं आम्हाला की ह्याच म्हणजे स्टेट बोर्डचंच पुस्तक वापरायचं किंवा काय. तर ते न वापरता आम्ही पब्लिकेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रीला वेगळं पुस्तक वापरायचो, लिमिटसाठी वेगळंच बुक्स वापरायचो. मग असं असताना सुद्धा मी 12वीचे जे 2010ला माझं पासआउट झालं त्यावेळेस मी ऑलरेडी सांगितलं होतं की मला 100 पडायलाच पाहिजेत मॅथमॅटिक्समध्ये आणि ते मी अचीव्ह केलं ॲक्च्युली. तर हा झाला माझा यू कॅन से एज्युकेशनल अकॅडमिक प्रवास झाला. पण इथपर्यंत येण्यामागचा जो माझा खरं ॲक्च्युली जो इन्स्पायर आहे तो आहे माझा ॲक्च्युली खरं माझी ग्रँडमदर जी वडिलांची आई आहे. कारण काय होतं की माझं जे बॅकग्राऊंड हिस्ट्री जर बघितली तर त्याच्यामध्ये कसं होतं की मी 1 महिन्याचं असल्यानंतर माझ्या आईने मला सोडलं. म्हणजे ती मामाकडे गेली. वडिलांच्या आणि आईची काय भांडण झाले मी आजपर्यंत कधी विचारलं नाही त्यांना. ओके, तर वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यामुळे मग मला सांभाळायचं कोण हा प्रश्न होता. मग त्यानंतर मग आजीने जे वडिलांची आई आहे ती बाकीच्या चुलत्यांपासून वेगळी झाली आणि तिने माझा सांभाळ करायचा विचार केला. ॲट द एज ऑफ आय थिंक जवळपास 70 वय असेल त्यावेळेस तिने हा डिसिजन घेतला की बाबा ठीक आहे याला सांभाळू आपण. त्यानंतर मग माझं एज्युकेशन कसं की ठीक आहे मग इथं जिल्हा परिषदेत शिक्षण झालं पाहिजे. आणि ते शिक्षण घेत असताना म्हणजे कधी म्हणतो ना आपण की आमच्याकडे मेंढपाळ समाजातून येतो आम्ही त्यामुळे कसं की बकऱ्या चारणं किंवा शेळ्या चारणं किंवा कसं असतं कुक्कुटपालन म्हणतो आपण तसं तर राखणं वगैरे. तर हे करत करत कसं पुढं जायचं ह्याचं बऱ्यापैकी आजीने म्हणजे हे केलं म्हणजे सपोर्ट पण केला तिने. ती घोंगड्या विणण्याचा व्यवसाय करायची. मग त्यातून काय 4 पैसे आले तर ते शिक्षणाला भरायचे. आणि कसं होतं वडिलांचं दुसरं लग्न झाल्यामुळे त्यांनाही थोडे रिस्ट्रिक्शन झाले की शिक्षणाला कसं पैसे खर्च करता येत नव्हते किंवा काय नव्हतं. बरेच काही गोष्टी आहेत की ज्या इमोशनली नाही सांगू शकत. ठीक आहे खडतर होतं सगळ्या गोष्टी म्हणजे होप्स हा विषय नाहीयेच आपल्याकडे. 4थी पर्यंत झालं. 4थी नंतर मी 5वी गावात गेलो. गावामध्ये शिक्षण घेत असताना पण असंच व्हायचं की मग पुस्तक नसायचे, वह्या नसायच्या. मग माझे चुलत भाऊ वगैरे मला थोडी सपोर्ट करायचे किंवा ठीक आहे शिकतो तर शिकवू द्या. पण एवढं होतं की प्रत्येक शिक्षक माझं कौतुक करायचं की यार ठीक आहे म्हणजे त्यांना काय मी बॅकग्राऊंड हिस्ट्री कधी सांगितली नव्हती की माझं असं आहे किंवा मला वडील सांभाळ अकॅडमिक्समुळे त्यांचं असं होतं की ठीक आहे कौतुक व्हायचं. हा ना. त्यानंतर मग 8वी 9वी 10वीला पण असं झालं की ठीक आहे म्हणजे एकदा असा इन्सिडेंट झाला होता की मी होमवर्क करण्यात सगळ्यात अगोदर असायचो आणि अचानक एक दिवशी काय झालं की माझ्या घरी भंगारवाले आले. त्यांनी काहीतरी पुस्तक ठेवले होते आजीने ते विकून टाकले ॲज रद्दी म्हणून. आणि नंतर असं दुसऱ्या दिवशी कळालं की सर म्हणले की तुमचा अभ्यास का झाला नाही उठा. सगळ्यात मग माझं खाली असं बसले असायचं मी सगळ्यात वर उठून उभं राहिलो. ते म्हणजे असं कसं काय झालं अचानक आज. त्यानंतर त्यांना सांगितलं की सर म्हणलं असा प्रॉब्लेम झालाय पण मी तुम्हाला देतो करून. तर म्हणजे कसं होतं की ठीक आहे लॅक ऑफ नॉलेज आहे किंवा माहीत नाही आहे ह्या गोष्टी अशा असतात बऱ्याच वेळा. मग आजी मला 8वी 9वी 10वी पर्यंत सांभाळलं. घर आम्ही बऱ्याच वेळा चेंज केली कारण काय राहायला पण घर प्रॉपर नव्हते वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर त्या सिच्युएशननुसार आपण कंडिशननुसार राहत गेलो. त्यानंतर मग मी शेळी वगैरे चारायला जायचो. तिचं पुस्तक एका हातामध्ये म्हणजे शेळी चारायचं. मग ह्या दोन्ही गोष्टी करायचो सकाळी 10 वाजेपर्यंत. 10 नंतर मी स्कूलला शाळेला जायचं. संध्याकाळी आल्यानंतर पण पुन्हा तोच रुटीन आपलं चालू असायचं. म्हणजे काय झालं की थोडंसं की स्पोर्ट्स वगैरे खेळायचं पण खेळत असताना पण ह्या गोष्टी जरा जबाबदारीची जाणीव ही सुरुवातीलाच झालेली होती बऱ्यापैकी. 10वीत मग बोर्डात पाहिल्यानंतर मग आजी म्हटली की आता कुठं जायचं कारण तिने मला 8वीपासून रिस्ट्रिक्ट केलं होतं की तू बाहेर जायचं नाही स्कूलला शाळेला वगैरे कारण तू गेला तर मला इथं कोण असणार आहे. मग त्या केसमध्ये थोडंसं इमोशनल झालं होतं पण नंतर ती विचार केला की नाही तू जाऊ शकतो. नंतर मग मी सातारा जे YC कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण ते बऱ्यापैकी फेमस कॉलेज होतं. मग अशा वेळेस मी तिथे ॲडमिशन घेतलं. मला नंबर पण लागला पण गव्हर्नमेंटच्या कोट्यातून जे काय होतं ते त्यामुळे फी वगैरे खूप माफक असायची. आता याच्यामध्ये खडतर आहे तुमचा प्रवास आणि खूप त्या बॅकग्राऊंड मधनं तुम्ही सर्वाइव्ह होत रयत शिक्षण संस्थेमधनं तुम्ही शिक्षण घेत तर अशा वेळेला एक साधारणतः अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग असलेला विद्यार्थी जो असतो तो अवेअर असतो आणि मग बाकीच्या चांगल्या ब्रँचेस सोडून केमिकल इंजिनिअरिंग कसं काय तुमच्या डोक्यात आलं आणि मग ते कसं काय घेतलं तुम्ही. येस त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो की जसं की माझ्या डोक्यात होतं फक्त एकच करायचं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा एरोडायनॅमिक्स. मला ते थोडंसं आवडीचं पण फील्ड आहे माझं आणि जे रिलेटेड टू फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असतं. मग मी 12वी झाल्यानंतर मी ठरवलं असं की मला एरोनॉटिकल ॲडमिशन घ्यायचं आहे पण आय वॉज नॉट अवेअर अबाउट की मला IIT माहीत नव्हतं, JEE माहीत नव्हतं, AIEEE असायची त्यावेळेस ते माहीत नव्हतं ॲक्च्युली. त्यामुळे त्यांचे काय फॉर्म वगैरे काय भरलेले नव्हते आपण.
मग काय झालं की जे सीईटी होतं, सीईटीच्या बेसिसवर कुठे ऍडमिशन घ्यायचं, तर मग मला तसंच माहिती कळाली की पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड कम्प्युटर सायन्स जे पुण्यामध्ये आहे वारजेच्या जवळ, तर तिथं ते एरोनॉटिक्सला ऍडमिशन देतात ऑन द बेसिस ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ह्याच्यावर. आणि मला मॅथमॅटिक्स 100 होते, फिजिक्सला 90 होते. सो त्या बेसिसवर त्यांनी दिलं, पण त्यांचे फीज वगैरे खूप स्ट्रक्चर जबरदस्त होतं. मग ते काय म्हटले की तुला एवढी फी भरायला लागेल तेवढे. पण नंतर ज्यावेळेस मी त्यांना डिस्कस केलं, भेटलो, सर म्हटलं माझी परिस्थिती जरा थोडी खराब आहे, जर मला आवड आहे, मग ते म्हणले की तुझे मार्क्स किती आहेत काय. मग त्यांनी अकॅडमी सगळं स्ट्रॉंग चेक केलं ऍक्च्युली. त्यानंतर ते बोलले की फक्त 10,000 रुपये फीवर 4 वर्ष किंवा 5 वर्षाची काय आहे ते तुमचं आम्ही माफ करतो. पण ते केल्यानंतर मग ज्यावेळेस मी घरी गेल्यानंतर मला आजी म्हटली की कशाला घेतलं ऍडमिशन. मग मी म्हटलं एरोनॉटिकल ऍडमिशन घेतलेलं. मग एरोनॉटिक म्हणजे काय असतं, म्हटलं विमानाचं असतं. मग ते पहिल्यांदा म्हणले की तो विमानातून वरून पडशील खाली, मग पुढे काय व्हायचं. एक सिली क्वेश्चन आहे आपला, पण कसं शेवटी की एक त्यांना एक काळजी असते, बरोबर, आपल्या पालकाला वगैरे. तर मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, म्हटलं की नाही आताच्या आता उद्या तू चेंज कर, एरोनॉटिकल सोडून दुसरं काहीतरी बघ. मग म्हटलं आता कोणाला काय ऍडमिशन घ्यायचं. म्हणून काय मित्रांना विचारलं, ते म्हणले ते म्हणजे मेकॅनिकल होते, मेकॅनिकल कर. काय जण म्हणले की कम्प्युटर आहे ते कम्प्युटर कर, चांगला स्कोप आहे पुढे. मग म्हटलं कोणच मला केमिकल बद्दल बोलत नाही, सो आय हॅव डिसाइडेड टू गो विथ केमिकल इंजिनिअरिंग. मग त्यामध्ये माझं जे ICT बॉम्बे जे कॉलेज आहे तिथे मी राऊंडला गेलो होतो. मग तिथं मला तो पेंट टेक्नॉलॉजीज कॉलेज म्हणजे हे भेटत होता, म्हणजे की केमिकलमध्ये स्ट्रॉंग कॉलेज ऍक्च्युली, ऑल एशियामधनं 1 नंबर कॉलेज आहे. मग ते करत असताना गव्हर्नमेंटला मला बाटूला ऍडमिशन मिळालं आणि मी ते 4 वर्ष कंटिन्यू केले. पण मग केमिकलला मिळालं, तिथनं प्लेसमेंटही असेल तिथे, मग तिथे कुठे ट्राय नाही केला? ऍक्च्युली काय झालं, 2010ला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं आणि 14ला आउट झालं, तर ऍक्च्युअली त्यावेळेस एक थोडासा बॅड इन्सिडेंट झाला. 2010ला जसं की मी 12वी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस माझं आजीचं डेथ झालं ऍक्च्युली. मग नंतर विचार केला की मग आता मला सांभाळणार कोण, मला फंडिंग सपोर्ट कसं होणार. मग त्यावेळेस काय होतं की मग मी एका पतसंस्थेमधून एज्युकेशनल लोन घेतलं. कारण काय होतं की मग वडिलांचा सपोर्ट नव्हता त्यावेळेस. मग ते काय म्हणले की मी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी एज्युकेशनल लोनसाठी गेलो होतो. तर त्यामुळे तुम्हाला घर दाखवायला लागेल किंवा काय, मग मी वेगळं राहतो त्यामुळे मला काय ते दाखवता नाही आलं. सो अनफॉर्च्युनेटली मला पतसंस्थेचं लोन घेऊन मला ते 4 वर्ष कंटिन्यू करायला लागले. हा, तिथे पण स्ट्रगल होता. हा, तो स्ट्रगल होता. मग साधारणतः केमिकल इंजिनियर झालात तुम्ही, आणि तिथनं आता ह्या सगळ्या गोष्टीच्या बॅकग्राऊंडवर डेफिनेटली तुम्ही पासआउट झाल्याबरोबर कुठेतरी जॉब किंवा काहीतरी असं सर्च केलं. राईट. तर मग तिथे सुरुवात कुठनं केली मग तुम्ही? ऍक्च्युली जसं माझं फायनल इयर कम्प्लीट झालं त्यानंतर मी ॲज अ प्लेसमेंटचा हेड होतो ॲज अ केमिकल डिपार्टमेंटचा. मला जिंदालमध्ये ऑपॉर्च्युनिटीज होत्या, पण मी माझ्या मित्रांना दिला, कारण माझा फोकस होता की मला थोडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ट्राय करायचा आहे. बरोबर, ठीक आहे. पण तो करायचा असल्यामुळे मग मी काय केलं की तिथून डायव्हर्जन कसं केलं की मी स्वतः मला अभ्यास करत बसू. मग मी सातारला गेलो, सातारला स्टडी करायला लागलो. स्टडी केल्यानंतर मला असं जाणवलं की थोडंसं फायनान्शियली बॅकअपचा प्रॉब्लेम येतोय, कारण आपल्या शेवटी खाणं आलं, राहणं आलं. त्यानंतर माझं जो पतसंस्थेचं लोन घेतलं होतं त्यांना मला ते रिपे करायचं होतं, कारण शेवटी असतं ना की 4 वर्ष झाल्यानंतर आता बाबा जॉबला लागेल, मग आम्हाला पैसे रिटर्न करेल. मग तो जो डिसिजन होता, तो डिसिजन घेतल्यानंतर मग मी 4-5 महिन्यानंतर बॅकआउट केलं. त्यानंतर मग मी फलटणला आलो. फलटणला एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होतं, मला टीचिंगची आवड आहे. मग मी मॅथमॅटिक्स वगैरे शिकवण्यासाठी मी तिथं ट्राय केला. त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी पण दिली आणि मी 1च महिन्यात शिकवलं. 1 महिना शिकवल्यानंतर त्यांना कसं झालं, थोडंसं विद्यार्थ्यांची आवड निर्माण झाली. म्हणजे माझ्या क्लासमध्ये उभं राहून लोक शिकायला यायचे. हां, कारण बाकीच्या टीचरला ते कोचिंगमध्ये, प्रायव्हेट कोचिंगमध्ये. त्यावेळेस असताना मी प्रोटेक्शन ऑफिसरमध्ये माझे म्हणजे रिक्रुटमेंट पण झाली होती पुणे महिला प्रोटेक्शन ऑफिसरसाठी, पण ते मला करायचं नव्हतं कधी. मग तो एक ट्राय होता आपला छोटासा. त्यानंतर मग मला काय झालं की एक नाशिकची कंपनी आहे टेक्नोपोर सोल्युशन्स इंडिया लिमिटेड म्हणून, मग तिथे मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली की जा तुम्ही इंटरव्ह्यू द्या वगैरे, नाही का. मग तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस माझ्याकडे एकच शर्ट होता, व्हाईट कलर आणि ब्लॅक पॅन्टमध्ये होतो, चप्पल नव्हते, म्हणजे आपले साधे सँडल होते. तिथे गेल्यानंतर बघितलं तर समोर अशी लोक सगळी बसली होती, मुलं ज्यांचे टाईज होते, एकदम हायफाय केसही केलेली. मग ते जर थोडं कॉन्फिडन्स लूज झाला माझा त्यावेळेस ऍक्च्युअली, की यार आपण कसं देणार आता, वी आर अवे फ्रॉम द टेक्नॉलॉजी. मग त्यामध्ये पण लकीली काय झालं, ठीक आहे टेक्निकल रिक्रुटमेंट झाले, त्याच्यामध्ये आपण रिटर्नमध्ये पास झालो. इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला 4 मध्ये सिलेक्ट केलं, म्हणजे 40 मधून 4 लोक सिलेक्ट करायचे होते. त्यावेळेस एक सुरुवातीचा जॉब लागला माझ्या हातामध्ये. तो पण मला केमिकल इंडस्ट्री आवडत नव्हती ॲज अ केमिकल इंजिनियर. पण मग बोलताना आपल्याला जाणवलं की तुम्ही एक स्पर्धा परीक्षेचा सुद्धा तयारीचा थोडासा प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा हे केलं. कुठल्या एक्झामसाठी तुम्ही ट्राय केलं? सर मी बेसिकली काय सांगतो, MPSC ट्राय करता मी UPSC साठीच प्लॅन केला. UPSCचे मी 2 रिटर्न्स दिले, पण म्हणजे प्रिलिम झालं, रिटर्न्स मध्ये मी एकदा 0.75, एकदा एक 1.25 मार्क काहीतरी होता, त्यामुळे रिटर्न मध्ये फेल झालो. पण हे सगळं मी करत होतो ऍज अ जॉब करत. सो मला टाइमचा थोडासा रिस्ट्रिक्शन होतं, पण कारण काय होतं की आपलं जॉब करण्याची स्टाईल माझी अशी होती की एकदा घेतलेलं काम सोडायचं नाही. बरोबर. त्यामुळे काय होतं, मग हे थोडंसं लेट व्हायचं, राहायचं नाईटला वगैरे, सकाळी लवकर जायचं, साईट जाऊन व्हिजिट करणं, ह्या गोष्टीमुळे मला ते काय जमलं नाही. बरोबर. मग त्यानंतर मग मी ते चालूच ठेवलं होतं, पण म्हटलं किती दिवस चालू ठेवणार, मग इधर गॅप घेऊन आपण कंटिन्यू करू किंवा मग हे करू.
मग ऍट द सेम टाइम काय झालं की 2018 माझं लग्न जमलं होतं जॉब करत असताना. मग माझे वाईफ होते ते IT इंडस्ट्रीमध्ये होते, जॉब करत होते. मग आम्ही डिसाईड करत होते की तू जॉब कर, मी अभ्यास करतो. पण समाव कुठं काय की आपलं जे फायनान्शियलचे होतं ते पण अजून चालूच होतं, गणित बसत नव्हतं. मग म्हटलं की ते कंटिन्यू करू. मग असंच मी एक दिवशी संध्याकाळच्या 2 वाजेपर्यंत विचार करत बसलो एकटाच की आता मला UPSC करायचं आहे का, मला बिझनेस करायचा आहे का, मला फॉरेन म्हणजे फॉरेनमध्ये जाऊन जॉब करायचा आहे. कारण मला फॉरेनमध्ये बऱ्यापैकी 1-2दा चान्स मिळाला होता जाण्यासाठी, टर्की असेल किंवा बाकीचे काय कंट्री, त्या कंपनी थ्रू. हा, पण मग काय होतं तिथे गेल्यानंतर त्यांना चुनूक दिसते की बाबा हा कंपनी चांगला काम करू शकतो, मग आमच्याकडेच ये, आमच्या रोलवर काम कर, मी तुला जॉब देतो चांगला, तुझ्या वाईफला पण चांगला जॉब देतो, म्हणजे फॅसिलिटीज वगैरे देऊ शकत होते. पण ते न करता मला काय करायचं होतं की ठीक आहे मग आपण आपलं स्वतः एम्पायर तयार करू शकतो का, हा डोक्यात विचार आला. त्यानंतर मी माझे UPSC करणारे जे काही फ्रेंड सर्कल होतं त्यांच्याशी पण डिस्कस केलं. तर मग बऱ्याच जणांनी मला सांगितलं की ठीक आहे यार, तिथं जरी तुझा जो स्वभाव आहे तुझा पुढे मॅच होईल नाही होईल. माझ्या वाईफने मला सांगितलं की बाबा तुला पण तुझा जो स्वभाव आहे, तुला कोणतरी काम सांगितलेलं आवडणार नाही, मग हे तू कसं मॅनेज करू शकेल हे तुझा विचार कर. शेवटी काय की पोस्ट काढून त्याच्या पुढे कसं हँडल करायचं आहे, कारण रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठ्या असतात. मग सगळ्यांचे विचार घेतले मी, त्यानंतर मी डिसाईड केलं की आपण बिझनेस करूया. माझा दुसरा नंतरचा प्रश्न तोच होता. कारण काय की एक साधारणतः आपण स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केलात, तुम्ही जॉब सुद्धा केलात आणि एक चांगलं अकॅडमिक्स असल्यामुळे डेफिनेटली तुम्ही ती चुनूक जी आहे ती तुमच्या जॉबमध्ये सुद्धा दाखवली, त्याच्यामुळे तुम्हाला फॉरेनला चान्स सुद्धा मिळाला. मग हे एवढं सगळं सोडून, कारण साधारणतः आता तसा तो ट्रेंड चेंज झालेला आहे, मराठी माणूस आता बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने करतो, तसं काही राहिलेलं नाही. पण तरीही आपण एक जे जेन्युइन होतं गावाकडलं की बाबा आपण काही जॉबच करायचा, तर मग त्या चाकोरीबद्दल याला साईडला ठेवून एक आपण स्वतःची इंडस्ट्री म्हणा किंवा बिझनेस सुरू करायचा, तर हे या पद्धतीने तुमचं आहे. पण मग सुरुवात करताना काय काय अडचणी आल्या? नाही, सुरुवात करताना काय होतं की ऍक्च्युली बेसिकली माझा जो बेस होता, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी पण बोललो की माझं 7 वर्ष मी एक्सपिरियन्स घेतला कंपन्यांमध्ये, व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीमध्ये काम केलं. कारण काय असतं, केमिकल इंडस्ट्रीमध्ये तुमचं डिस्टिलेशन आहे, ड्रायिंग आहे, इव्हॅपोरेशन आहे, क्रिस्टलायझेशन, एक्सट्रॅक्शन, म्हणजे हे जे तुमचं फार्मास्युटिकल, केमिकल, स्पेशालिटी केमिकल, पेट्रोलियम, ऑइल अँड गॅस ह्या ज्या कंपन्यांमध्ये जे युनिट ऑपरेशन्स असतात, तर त्याचा जो बेस आहे तो मी एका कंपनीमध्ये काम करत असताना मी साईटवर जायचो, कमिशनिंग करायचो, स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. त्यातून ते थोडीशी आवड निर्माण झाली होती. त्यामुळे कसं होतं की कुठला प्रॉब्लेम कधी येईल आणि त्याला काय टॅकल केलं पाहिजे ह्याचं जे बेसिक बॅकग्राऊंड नॉलेज आहे ते मला ऑलरेडी माझ्यामध्ये आलं होतं. आणि त्यासोबत मी पुस्तक पण रीड करायचो. आणि हे करत असतानाच असं डोक्यात आलं की आपण केलं तर हे जे सर्व्हिस आहे जर आपण डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग करून जर लोकांना दिली कस्टमाइज करून तर ते त्यांना आवडेल. आणि त्याचा बेस असा आहे की सर बेसिकली म्हणजे मला मार्केटिंगला बाहेर जायची कधीच गरज पडत नाही, रादर दॅन की मी फायनल ऑर्डर करण्यासाठी फक्त बाहेर जातो. टेक्निकल उलट मी काय करतो, माझ्या कस्टमर्सना मी माझ्याकडे बोलवतो. मग त्याच्यामध्ये माझं काय झालं की सुरुवातीला ठीक आहे म्हणजे फंडिंगची रिक्वायरमेंट होती तर मी डिझायनिंगचा प्रोजेक्ट घेतला फॉरेनचा, दुबईचा. त्याच्यापासून मी काम चालू केलं की जे हवेतून कार्बन डायऑक्साईड काढा आणि त्याच्यापासून बायकार्बोनेट बनवा, की जे आपल्या केक इंडस्ट्रीसाठी वापरला जातो, बेकरी इंडस्ट्रीसाठी वापरला जातो. तर ह्या गोष्टींवर मी फोकस केला. त्यातून जे फंड जनरेट करून मग आम्ही फॅक्टरीमध्ये चालू केलं की सुरुवातीला माझ्याकडे 3 ते 4 लोक होते, पण इंटर्नशिपवर घेतली होती मी. म्हणजे जे कॉलेजचे स्टुडंट्स होते त्यांना मी इकडे घेतलं कारण कमी पैसे द्यायला लागतात. असं करत विचार केल्यानंतर ॲज ऑन डेटला माझ्याकडे आता म्हणजे 2 वर्ष एक्सपिरियन्स पासून ते 32 वर्ष एक्सपिरियन्स अशा व्हरायटी ऑफ एक्सपर्टीजची लोक माझ्याकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी हा विचार केला की ठीक आहे माझ्यासोबत कॉम्पिटिशन खूप आहे मार्केटला आमच्या, पण त्याच्यामध्ये पण आम्ही वेगळं काय आहे, कारण मी सुरुवातीपासूनच विचार करतोय की एक तर कस्टमाइज सोल्युशन देणे, जिथं म्हणजे प्रोसेस ऑप्टिमायझेशन असतं. समजा एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी फार्मास्युटिकल टॅबलेट आहे ते बनवायला समजा 10 रुपये खर्च येतोय, तर का ते 5 रुपयामध्ये होऊ शकत नाही, हा अप्रोच आम्ही घेऊनच मी मार्केटमध्ये जातो. त्याच्यामुळे माझे जे कस्टमर्स आहेत म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे येतात व्हिजिट करायला त्यांचं एज असतं 60, 65, 55 आणि माझं वय असतं 30, 32 किंवा 31, 32 म्हटल्यानंतर त्यांना ते शॉक बसतो की खरंच हा ओनर आहे. ज्यावेळेस आमचं टेक्निकल एक्सचेंज होतं, डिस्कशनचे एक्सचेंज होतात बऱ्याच वेळा, तर आम्ही त्यावेळेस मग ते एका फ्रिक्वेन्सीला मॅच होतं आणि दे आर गिव्हिंग द ऑर्डर्स. अशा पद्धतीने तो ऑर्डरचा फ्लो वाढत जातो. म्हणजे एक वेगळी ज्याला म्हणतो आपण की घेऊन तुम्ही वी आर नॉट ओनली फॅब्रिकेटर, असं नाही की मला असंच बनवून पाहिजे, ते मी ऑर्डर्स घेत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये जर काय व्हॅल्यू ॲडिशन असेल त्याच्यामुळे काय फायदा त्याचा होणार असेल तरच मी करतो. आणि आम्ही कस्टमरला हे पण सांगतो की जसं आता माझ्याकडे आता क्लायंटची नावं नाही घ्यायला पाहिजे, फार्मास्युटिकलचे खूप चांगले कस्टमर्स आहेत की जे आपण रेग्युलर वापरतो. त्या लोकांना पण सांगितलं की आता तिथं माझ्या एक गेल्याच महिन्यातला किस्सा आहे की आमच्याकडे 2, 3, 4 कॉम्पिटिशन होते त्यांना
एकच प्रोडक्ट द्यायचा आहे, दुसरा एक प्रोडक्ट द्यायचा आहे, तर त्यांना मी सांगितलं दुसरा घेऊ नका. त्याच्यामुळे माझे 3 कोटी वाढणार होते प्रोजेक्टमध्ये, पण तो न करता मी त्यांना पहिल्याच ह्याच्यावर स्टक व्हायला लावलं. आणि ते का नाही हे जस्टिफाय त्यांच्या थ्रू, त्यांच्या टेक्निकल टीम थ्रू करायला लावलं. आणि देन दे अग्रीड की राम ठीक आहे, तू बोलतो ते बरोबर आहे, की जे बाकीच्या लोकांनी सांगितलं नाही, की जे जुने आहेत माझ्यापेक्षा. मग त्या केसमध्ये काय होतं की ते ऑर्डर्स माझ्याकडे डायव्हर्ट होतात. हा जो आहे, हा जो म्हणजे याच्यासाठी मग आम्ही स्पेशलिटी काय केली, माउथ टू माउथ पब्लिसिटी जास्त होती. त्याच्यामध्ये पण आम्ही काय केलं की मार्केटिंग, सेल्स, प्रपोजल, हा जो फ्लो आहे ऑर्डर घेण्याचा, ती टीम आहे माझ्याकडे. ऑर्डर आल्यानंतर आम्ही प्रोजेक्टची टीम आहे. प्रोजेक्ट थ्रू जे काय प्रोसेस इंजिनिअरिंग असतं, मेकॅनिकल डिझाईन असते, परचेस असते, या सगळ्या गोष्टींचं पण टीम आहे आपल्याकडे सेपरेटली. ते मटेरियल आल्यानंतर जे बनवणं आहे इक्विपमेंटचं, जे आमच्या फॅक्टरीमध्ये बनतं ऍक्च्युअली वर्कशॉप, त्याच्याबद्दलच मी विचारणार नेमका काय आहे की आपल्या प्रेक्षकांना की हे प्रॉडक्ट काय आहेत तुमचे, म्हणजे तुम्ही नेमकं इंडस्ट्रीमध्ये काय प्रोव्हाइड करता. येस 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 ऍक्च्युअली आम्ही इंडस्ट्रीमध्ये कसं असतं की कुठलंही केमिकल असू द्या किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, तर त्या इंडस्ट्रीमध्ये काय असतं की काहीतरी ड्राय करून पाहिजे, काहीतरी इव्हॉपरेट करून पाहिजे. बरोबर. त्यानंतर काय असतं की ऑइल आहे, इडेबल ऑइल आहे, त्याच्यामधून व्हिटॅमिन ई काढून पाहिजे असतं. किंवा युज्ड ऑइल असतं की जे आपण गाड्यांची इंजिन ऑइल वापरतो, ट्रान्सफॉर्मरचे ऑइल असतात, शिपिंगचे ऑइल असतात, ब्लॅक इंजिन झाले, खराब ऑइल वेस्ट आहे, त्या वेस्ट आपण बेस्ट कसं करू शकतो ह्याची टेक्नॉलॉजी आम्ही पूर्ण देतो. त्यानंतर जसं हर्बल एक्स्ट्रॅक्शन आहे, जसं टर्मेरिक पावडर आहे त्यातून कर्क्युमिन काढून देणं, त्यानंतर टोबॅको आहे त्याच्यातून निकोटीन काढून देणं. त्यानंतर असे इसेन्शियल ऑइल्स असतात जसं की जिरॅनियम ऑइल झालं किंवा जिंजर ऑइल झालं, त्यातून ते काढणं, जे की आता करंट मार्केट जो आहे की जो ॲग्रो बेसला जो वळतोय, म्हणजे पूर्ण इंडिया असेल किंवा फॉरेन लोक असतील, ते बऱ्यापैकी इंडियातील जे हायब्रिडाइज नाही झालेले जे कंपोनंट्स आहेत, जसं जिंजर झालं किंवा हळद झालं, तर त्या ह्या ब्रीडला ते जास्त डिमांड देतात. तर ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या शेतकऱ्यांना पण जमिनीत काहीतरी लावायला भेटतंय. बरोबर. आणि त्याच्या रिलेटेड जी इंडस्ट्री आहे ती बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागलेली आहे. त्या रिलेटेड आम्ही सगळं बिझनेस करून देतो त्यांना. ओके. येस. आता याच्यामध्ये अजून एक मला नवल किंवा कुतूहल आहे, कारण काय होतंय की मार्केटमध्ये एखादी गोष्ट आली की तिथे इन्व्हेस्ट करणारे खूप जण असतात. बरोबर. कारण फायनान्स असतो त्यांच्याकडे, आयडियाज नसतात. मग तुमच्यासारख्या ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा तुमच्यासारखे जे टॅलेंटेड लोक आहेत, मग अशा वेळेला तुम्हाला तुमची मॅनपॉवर रिटेन करायला काही त्रास होतो का? कारण एखादा काय करतो की आला, शिकला आणि परत बाहेर पडला, तर ती रिटर्न करायला काही त्रास होतो? याच्यावर सर बऱ्याच वेळा आमचं म्हणजे इंटरनल मॅनेजमेंटमध्ये पण डिस्कशन होतं बऱ्याच वेळा, की एखादा आपण रिक्रूट केला, सुरुवातीला आम्ही ट्राय केला की फ्रेशर लोक घ्यायची, त्यांना आपल्या रिक्वायरमेंट्सनुसार मोल्ड करायचं, ट्रेन करायचं. सो दे विल की ते कमीत कमी ॲटलीस्ट 2-3 वर्ष असं सस्टेन करतात. पण पुन्हा कधी कधी असं जाणवायला लागलं की ठीक आहे, त्यांचा कुठेतरी एक्सपिरियन्सचा लॅक होतो, प्रत्येक वेळेस मला इन्व्हॉल्व्ह होणं पॉसिबल नसते. मग त्यासाठी आम्ही काय केलं, पुन्हा एक्सपिरियन्स लोक ऍड करायला चालू केले. मग एक एक्सपिरियन्स त्याच्या खाली 1-2 ट्रेंड लोक असं तयार करून आम्ही ते एक ऑर्गनायझेशन चालू केलं. आता याच्यामध्ये हे अजून एक असा महत्वाचा मुद्दा आहे की लेटेस्ट ट्रेंड्स आलेले आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. इव्हन दो आपण जर चायना असेल, जापान असेल, ज्या टेक्निकली खूप स्ट्रॉंग कंट्रीज आहेत, तर तेही त्याच्यावरती काम करत असतात. मग अशा वेळेस मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आणि मार्केटमध्ये आपला स्पेसिफिक तुमचा जो ठसा आहे तो तसाच रिटेन करण्यासाठी बऱ्याच कसरती करावं लागत असेल, बरेच ऍडव्हान्स काम करावं लागत असेल, तर मग रिसर्चला काहीतरी एक टीम आहे बाबा आणि ती सतत त्याच्यावरती काम करतं, असं काही आहे? ऍक्च्युली आमच्याकडे प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी एक वेगळी टीम आहे. ते जे की समजा फॉर एक्झाम्पल एखादं हॉरिझॉन्टल ड्रायर आहे किंवा व्हर्टिकल ड्रायर आहे, त्या ड्रायिंग मध्ये काय आपण चेंज करू शकतो का, जेणेकरून माझे एनर्जी कॉस्ट कमी होईल, जेणेकरून काय शेवटी की फॉसिल फ्यूल जाळून सगळेजण एनर्जी तयार करतायत, तर ते कुठेतरी कमी करण्यासाठी आम्ही इकडे इक्विपमेंट कसे इफिशियंट बनवता येतील यासाठी सेपरेटली माझी एक टीम वर्क करते सध्या. आम्ही आता एक नवीन एक प्रोडक्ट पण लॉन्च करणार आहे नेक्स्ट इयरला, की जो युनिक असेल सगळ्यांपेक्षा. येस येस. बरं. एक साधारणतः आतापर्यंत किती इंडस्ट्रीज सोबत तुमचं टायअप म्हणा किंवा तुम्ही त्यांना, ते तुमचे क्लायंट्स आहेत असं म्हणावं? ऑलमोस्ट 850+ आणि कस्टमर्स आहेत. कंट्रीजमध्ये जवळपास 10 ते 12 कंट्रीजना आम्ही सर्व्हिस देतो. वा, खूप छान. मोस्टली गल्फ कंट्रीजला आम्ही सर्व्हिस करतोय आणि आम्ही तिकडे शिप पण होतोय. आमचं एक वर्किंग युनिट एक्सपान्शन आहे, आम्ही एक्सपान्शन तिकडे करतोय. कारण कसं होतं की बरेच कस्टमर जे बाहेरून येतात, जस्ट आता रिसेंटली माझ्याकडे आफ्रिकेतून, केनियातून वगैरे लोक आले होते. म्हणजे तुम्ही वेबसाईट चेक केली तर मला ते समजेल तुम्हाला, ते फोटोज वगैरे असतात आमचे लिंक्डइनला वगैरे. तर त्यामध्ये कसं होतं की त्यांचा जो फोकस आहे ते काय करतात की ठीक आहे, हे कॅपॅबिलिटी आहे या लोकांकडे, मग आपण त्यांना सपोर्ट करून आपण यांना ग्रो करू शकतो का. ओके. सो त्यांचं फायनान्स आणि आपलं टेक्नॉलॉजी असं कॉम्बिनेशन करू शकतो का, असे प्रपोजल्स माझ्याकडे आहेत सध्या आता बाहेरच्या कंट्रीज मधून, जे की आपल्यासाठी गुड चांगले आहेत ऍक्च्युली. हे सगळे काम करत असताना बऱ्याचदा काय होतं की स्पेसिफिकली आपण एखाद्या गोष्टीवरती खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि डे बाय डे तिथे आता लेटेस्ट जसं AI आलं असेल किंवा अजून काही असेल,
तर याच्याशी संबंधित सुद्धा आपण रिसर्च करत असतो. येस. मग अशा वेळेस तुमचे जे काही सबऑर्डिनेट्स आहेत किंवा तुमची टीम आहे, असं कोणीतरी एक्स्ट्रा टॅलेंटेड येतं कुणीतरी आणि ते काहीतरी आयडिया देऊन येतं, असं काही आहे का एखादं की जे ऍक्च्युली छान पद्धतीने केलं? आमच्या याच्यामध्ये कसं होतं की एक स्टेबलाइज प्रोडक्ट असतात ऍज अ केमिकल. याच्यामध्ये जसं की तुम्हाला पहिलं बोलू, युनिट ऑपरेशन जे आहेत आपले ड्रायिंग ऑपरेशन, त्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो आयटी सारखा फ्लक्च्युएट नाही होत. ओके, तो फिक्स आहे, तो बेस फिक्स आहे. त्याच्यामध्ये समजा ठीक आहे, युजरला खूपच युजर फ्रेंडली बनवून पाहिजे असेल, मला ऑटोवरच पाहिजे, मला मोबाईलवरच ऑन ऑफ करा पाहिजे, किंवा प्लांट मध्ये काय चाललंय, किती फ्लोनी माझं प्रोडक्ट बनतोय ह्याची माहिती पाहिजे असेल, तर त्याला आपण टेक्नॉलॉजीची जोड लावतोच आणि जे काय लेटेस्ट येतं ते आपण त्याच्यामध्ये ऍड करतोच. येस. आता आमचे खूप सारे प्रेक्षक असे असतात की जे स्पर्धा परीक्षा देत असतात, आणि काही जण असे असतात की जे इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण काय आहे की आम्ही नेहमी म्हणतो की देर इज ऑलवेज वॅकन्सी ॲट द टॉप, बॉटम इज क्राउडेड. खाली खूप गर्दी आहे. तर वरती जाण्यासाठी जे आहे किंवा ज्याला म्हणतो त्या लेवलला अबोव द चेअर म्हणतो आपण नेहमी, तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये ते पोटेन्शियल असतं पण डिरेक्शन नसतं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही सर, ऍक्च्युली माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक कॅन्डिडेटनी आपली स्वतःची कॅपॅबिलिटी ओळखता आली पाहिजे. बरोबर. मी हुशार आहे, पोटेन्शियल, मी हुशार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी पहिलीपासून 12वी पर्यंत माझा बऱ्यापैकी पहिलाच नंबर होता. तो एक कॉन्फिडन्स होता. इंजिनिअरिंग मध्ये मी बऱ्याच लोकांना शिकवलं, ते लोक खूप चांगल्या पोस्टला आहेत आणि मी खालच्या ग्रेडला होतो. पण माझा हा विचार असायचा किंवा माझं विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही जिथं आहात, ज्या सिच्युएशन मध्ये आहात आणि ज्या कॅपॅबिलिटी मध्ये आहे, त्या तिघांचं तुम्ही कॉम्बिनेशन करा, देन डिसाईड की मी कॉम्पिटिशन मध्येच काम करणार आहे, मी युपीएससीच करणार आहे, मी एमपीएससीच करणार आहे किंवा मी बिझनेस करणार आहे, हे डिसाईड करा आणि मग त्यामध्ये जा. ओके. आता काय होतं की सर की भरकटत जातो. मग मी युपीएससी एमपीएससी केली, माझ्याकडे अशी बरेच उदाहरणं आहेत. एमपीएससी युपीएससी केली, 4-5 वर्ष घालवले, 6-7 वर्ष घालवले, मग डिप्रेशन मध्ये आले, मग जॉब भेटत नाही कारण प्रेशर असतो त्या केसमध्ये. मग तिथून तिथं बाहेर कसं निघायचं? त्यासाठी आपल्याला जसं तो प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी चालू ठेवावाच लागतो. त्याला बॅकग्राऊंड आहे तुमचं फायनान्शियलचं. पण माझं हेच म्हणणं आहे की ठीक आहे की आता आपल्या इंडियामध्ये गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत बऱ्यापैकी कमी कमी होत चाललेत. बरोबर. प्रायव्हेटायझेशनकडे गव्हर्नमेंटचा कल आहे आणि ते होत असताना आपलं जे एम्प्लॉयमेंट आहे ते कुठेतरी कमी होते. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट जॉब असो किंवा गव्हर्नमेंट जॉब असो, व्हॅल्यू दोघांनाही सेमच आहे. म्हणजे जो कुठेतरी आपल्या एक समाजामध्ये आहे की बाबा गव्हर्नमेंट जॉब असेल तर मला खूप हायफाय झालं किंवा हे झालं, असं ठीक आहे, दॅट इज व्हॅल्यू आहे, नो डाऊट. पण ते करत असताना तुम्हाला प्रायव्हेट केलं तर ही आपली इकोसिस्टम जे आहे फायनान्शियल आपल्या इंडियाचे असेल किंवा तर ते बॅलन्स राहायचे असेल तर आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट करणं गरजेचं आहे. आणि ते जनरेट करायचं असेल तर स्टार्टअप हे चालूच झाले पाहिजे आणि त्यांना गव्हर्नमेंटने सपोर्ट केला पाहिजे. याला जोडून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण कसं असतं की प्रत्येक वेळेला आपण सक्सेस टॉप आयकॉन्स हे बघत असतो, तर त्यावेळेला तिथं काम करताना एवढं सोपंही नसतं. कारण जसं हिमनगाच्या टोकासारखं असतं ते. बरोबर. की सक्सेस वाला फक्त दिसता भाग आपल्याला आणि त्याची मेहनत हे दिसत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस 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 मला ते सांगायचं आहे मी सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना किंवा जे बिझनेसमध्ये येऊ पाहतायत पण त्यांना त्याच्याबद्दल काय आयडिया पाहिजेत किंवा काय, तर माझं सांगणं हेच आहे की तुम्ही रिझल्ट बघा. माझ्यासोबत बरेच मित्र होते माझे की जे बिझनेस करायचा म्हणून मार्केटमध्ये आले, 1-2 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, पुन्हा काही प्रॉब्लेम झाले, फायनान्शियल इश्यू झाले किंवा काय, त्यामुळे त्यांना ते बंद पण करावं लागलं. तर हे जे होतं तर हे तुम्हाला ह्याच्यासाठी आहे ना, तुम्हाला तुमचं जो बिझनेसचा जो बेस आहे की तुम्हाला कुठल्या टाईपचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला हॉटेल लाईनचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करायचा आहे, की तुम्हाला कुठल्या टेक्नॉलॉजी केमिकल प्रोडक्शनचं करायचं आहे किंवा आयटीचा बिझनेस करायचा आहे, तर त्या बिझनेसमधला जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या जोडीला आहे का हे पण तुम्हाला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघत असताना नाहीतर काय होतं की समजा मी बिझनेस करतोय आणि मी माझं सगळं बॉस माझा बघेल, तो माझा करून घेईल, माझ्या खालचा जो जनरल मॅनेजर असेल किंवा कोण ऑथॉरिटी पर्सन असेल आणि तो जर समजा कधी आपल्या समजा काही मतभेद झाले आणि तो निघून गेला तर बिझनेस आपला ठप्प होईल. याच्यामुळे आपली जी एम्प्लॉयमेंट आहे ते सगळे निघून जाईल. तर असं न होता जो चालू करणार आहे, जो फर्स्ट जनरेशन असतो, कारण शेवटी काय की मी एक फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे, बऱ्याच डिसिजन चुकतात आपल्या, त्याला आपल्याला काहीतरी त्याची कॉस्ट असते, ती कॉस्ट मोजून आपल्याला पुढे जावं लागतं, तरच आपण आपली एक पिढी तयार करणार आहे. जसं मी एकदा कधी ऐकत पण होतो की बिझनेस करायचा की नोकरी करायची, तर हे करत असताना मला असं जाणवलं की नोकरी केली तर ठीक आहे, मी 60 वर्षापर्यंत करू शकतो. बरोबर. 60 वर्षापर्यंत मी काहीतरी कुठल्या तरी एका पोस्टला असेल, चांगल्या पोस्टला असेल, काहीतरी माझी चेअर असेल, पण त्यानंतर मला तिथं डिमांड नाहीये. इन दॅट केस जर मी बिझनेस चालू केला, आता खडतरीत आहे, प्लस मायनस जाईल, करोडोमध्ये जातो, करोडमधनं खाली येतो, जे पण काय आहे ते चालूच आहे,
पण हे करत असताना मी कुठेतरी एक बेस तयार करतो माझ्या सेकंड पिढीला, सेकंड जनरेशनला, ज्यामुळे काय होतं की मी आज 87 लोकांपर्यंत आहे. विजन आपलं 1000 लोकांचं आहे व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करायचं. पण ते करत असताना एक सेकंड लाईन आपण तयार करतोय की ज्या लाईन मधून आपण पुढचे 1000 चे 10,000 कसे होतील, एम्प्लॉयमेंट कशी वाढेल ह्याच्यावर आपण फोकस करतोय. पुढच्या पिढीला एक बेस तयार करून देणं. कारण काय असतं की मी समजा 60 वर्षापर्यंत काम केलं, त्यानंतर मी जर म्हटलं की माझं ठीक आहे असं म्हणा नाही पाहिजे फॅमिली पॉईंट ऑफ व्ह्यू, पण कसं असतं की मला जे असं वाटतं की ठीक आहे मी केलं ती माझ्या मुलाला किंवा माझं जे काही मुलीला आहे ते समजा फॉर एक्झाम्पल तिथून पुढे चालू करायचं आहे, तर तो माझा एक्सपिरियन्स ऑलरेडी 60 वर्षाचा काउंट झालाय तिला, आणि तो झाल्यानंतर तिने पुढे काम करायचं, तो ऑलरेडी तो बेस तयार झालेला असतो त्याच्यामध्ये. तसं नोकरीमध्ये नाहीये. मी जरी IAS झालो, मी IPS झालो, किंवा मी एखादा चांगला अधिकारी झालो, किंवा मी चांगला एखाद्या कंपनीमध्ये टॉप पोस्ट MNC मध्ये आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, पण तिथून ज्यावेळेस मी रिटायर होईल त्यावेळेस त्याच पोस्ट माझा मुलगा नाही जाऊ शकत. तर हा जो बेस आहे तो तयार होऊ शकत नाही. हा प्रवास जो आहे तो खूप खडतर आहे, आणि ह्या प्रवासातून पुढे जायचं असेल तर एक लिमिटेड म्हणजे कमीत कमीच लोक तिथून जात असतात ते सिलेक्शन होऊन त्यामधून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पेशन्सनी राहावं लागतं. कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, किंवा कोण पैसे तुमचं खातंय किंवा नाही खातंय, ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करून एक ताळमेळ जमावा लागतो, जेणेकरून ते तुमचं एक बॅलन्स शीट बनत असते त्यासाठी. आणि हे सगळं करत असताना जसं म्हणतो ना आपण, एक फॅमिलीची साथ हवी असते. जसं माझी आजी गेल्यानंतर मला जे एक पोकळी निर्माण झाली, त्यानंतर मला ठीक आहे माझे चुलत भाव असतील किंवा माझे चुलते असतील, हिने थोडा सपोर्ट केला. ऍट द सेम टाइम माझी वाईफ नंतर तिनं पण बऱ्यापैकी घरामध्ये ठीक आहे म्हणजे मला फ्रीडम दिलाय की ठीक आहे तू बिझनेस कर, त्याच्यावर फोकस कर. ती सुद्धा IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करते, मग ठीक आहे म्हणजे मला गरज नाही जॉबची, पण एक सोबत राहतं की डोक्यामध्ये माइंडमध्ये असतं. कारण आपण एक मराठी कुटुंबामधून ज्यावेळेस बिझनेस करायचा असतो त्यावेळेस एक डोक्यामध्ये राहतं बिझनेस चालेल की नाही, पुढे जाऊ की नाही आपण, मग प्रॉब्लेम आला तर काहीतरी बॅकअप असायला हवा. ह्या गोष्टींसाठी ती तिची एक आहे आवड. तर म्हणलं ठीक आहे तू जप तुझी जप, तुझी आवड तू जप, माझी आवड मी जपत राहतो. हा, त्याच्यामध्ये तिची बऱ्यापैकी साथ असते. खूप छान माहिती दिली. आणि जो त्यांचा प्रवास आहे, एक स्ट्रॉंग अकॅडमिक्स, तिथलं स्ट्रगल, कॉलेज, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आणि जॉब, आणि त्यानंतर इंडस्ट्री. तर आज रामचंद्र खांडेकर सर आपल्या इन्स्पायर टॉकच्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी भरभरून आपल्याला जी माहिती, कारण बऱ्याचदा विद्यार्थी अवेअर नसतात ह्या गोष्टींसाठी की कुठल्या कुठल्या फील्ड्स आहेत, अशाही फील्ड्स असतात की जे आपल्याला माहिती नाही. जसं आज सरांशी बोलताना आपल्याला कळून आलं. तर तुम्ही सर आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला सगळी माहिती दिली, आमच्या प्रेक्षकांना सगळी माहिती दिली. नवीन जो प्रभाग आहे किंवा नवीन ज्याला म्हणतो आपण की एक एरिया आहे, झोन आहे जिथे काम करू शकतात, तर याची माहिती दिली. त्याबद्दल मी आमच्या इन्स्पायर टॉकच्या टीमतर्फे मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धन्यवाद मानतो, कारण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती एक चांगल्या प्रतीचं किंवा ज्याला म्हणतो पोटेन्शियलवाला जर एखादा पर्सन आला तर तो खूप नवीन येणाऱ्या ज्याला म्हणतो पिढ्यांना म्हणू किंवा आपण विद्यार्थ्यांना म्हणू किंवा प्रेक्षकांना म्हणू नवीन दिशा देऊन जातो. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग विथ अस. थँक्यू सर, थँक्यू.